मुलगा म्हणजे घराचा वंशज आणि म्हातारपणाची काठी या समाजाला छेद देणारी एक धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे। स्वतःच्याच घरातून बेदखल केलेल्या वृद्ध आईवडिलांना प्रशासकीय आणि न्यायालयीन लढाईनंतर अखेर हक्काचे घर मिळाले आहे। शिरपूर येथील वासुदेव दिघे आणि शोभाबाई दिघे या वृद्ध दाम्पत्याला त्यांच्याच मुलाने घराबाहेर काढले होते, ज्यांना आता पोलीस संरक्षणात घराचा ताबा मिळवून देण्यात आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार अर्जदार वासुदेव वक्रा दिघे आणि सौ शोभाबाई वासुदेव दिघे यांना त्यांचा मुलगा महेंद्र वासुदेव दिघे आणि इतर दोघांनी घरातून हाकलून दिले होते। विशेष म्हणजे सदर घर हे आई वडिलांचे कष्टाचे असतानाही त्यांना बेदखल करण्यात आले होते। या अन्यायाविरुद्ध आई वडिलांनी ज्येष्ठ नागरिक निर्वाह व कल्याण अधिनियम 2007 अंतर्गत दाद मागितली होती। उपविभागीय दंडाधिकारी यांनी कलम 5 व 23 अन्वये आई वडिलांच्या बाजूने निकाल दिनांक 27 ऑक्टोबर 2024 रोजी दिला होता। निकाल लागूनही मुलगा ताबा सोडण्यास तयार नव्हता। हताश झालेल्या वृद्ध दाम्पत्याने 29 ऑक्टोबर 2025 रोजी धुळे जिल्हाधिकाऱ्यांकडे पोलीस संरक्षणाची मागणी केली होती। जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने शिरपूर उपविभागीय अधिकाऱ्यांना आदेश दिले। तहसीलदार श्री महेंद्र माळी यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी सागर नेमाने, पोलीस निरीक्षक किशोर सिंग परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली PSI सोनवणे आणि महिला पोलीस व इतर पोलीस अधिकाऱ्यांनी आणि महसूल विभागाने पोलीस बळाचा वापर करून प्रत्यक्ष जागेवर जाऊन पंचनामा केला। मुलाचा विरोध मोडून काढत आईवडिलांना सन्मानाने त्यांच्या घरात प्रवेश मिळवून दिला। या कायदेशीर प्रक्रियेत ॲडव्होकेट धनंजय भगवान बांगर यांनी पीडित वृद्ध दाम्पत्याची बाजू समर्थपणे मांडली। अर्जदार वासुदेव वक्रा दिघे सध्या हल्ली मुक्काम सातपूर जिल्हा नाशिक यांनी आई वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम 2007 मधील कलम 5 व 23 अन्वये यांनी अर्ज केलेला होता। तो सदरचा अर्ज त्यांनी उपविभागीय अधिकारी नाशिक यांच्याकडे केलेला होता आणि त्यानुसार त्यांनी त्या अर्जामध्ये म्हटलं की त्यांचा जो मुलगा आहे तर त्यांनी त्या मुलगा जो शिरपूर येथे राहतो तर सिटी सर्वे नंबर 642 येथे राहतो आणि सदरचं जे घर होतं त्या घराचा ताबा मिळवून देण्यासाठी त्यांनी अर्ज केलेला होता। परंतु तो त्यांचा मुलगा जो आहे महेंद्र दिघे हा त्यांना ज्येष्ठ नागरिक असल्याने त्यांना त्रास देत होता, त्यांना शिवीगाळ करत होता आणि वासुदेव वक्रा दिघे हे जे अर्जदार आहेत आणि ते ज्येष्ठ नागरिक आहेत, जवळजवळ त्यांचं वय 80 वर्षाचं आहे, असे असताना देखील त्यांचा मुलाने त्यांना त्रास दिलेला होता आणि त्यांनी स्वतःच सेवानिवृत्तीनंतर जी रक्कम आलेली होती त्या रकमेतून त्यांनी त्या 3 मजली इमारतीचं बांधकाम केलेलं होतं। अशा शिरपूर येथील 3 मजली इमारतीचा जो ताबा आहे तर तो मिळवून देण्यासाठी त्यांनी अर्ज केलेला होता। त्यानुसार उपविभागीय अधिकारी नाशिक यांनी 1/11/2025 रोजी आदेश केलेला आहे। त्याच्यानंतर सदरचा अर्ज उपविभागीय अधिकारी शिरपूर यांच्याकडे प्राप्त झाला। त्यानुसार शिरपूर उपविभागीय अधिकारी यांनी जानेवारी 2026 मध्ये सदरचा अर्ज तहसीलदार शिरपूर यांच्याकडे पाठवला आणि त्यानुसार तहसीलदार शिरपूर यांनी मंडळ अधिकारी शिरपूर यांना प्राधिकृत केले आणि त्यासाठी तो जो घराचा ताबा आहे तो मिळवून देण्यासाठी त्यांनी पोलीस बंदोबस्तामध्ये अर्जदार जे आहेत वासुदेव वक्रा दिघे यांना पोलीस बंदोबस्तामध्ये तो त्या घराचा ताबा त्यांनी आज रोजी मिळवून दिलेला आहे। आणि या जो अधिनियम आहे आई वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा कल्याण व निर्वाह अधिनियम 2007 त्याच्यानुसार जे ज्येष्ठ नागरिक आहेत वासुदेव वक्रा दिघे त्यांचं वय 80 वर्ष आहे, त्या अशा ज्येष्ठ नागरिकांना आज रोजी आम्ही न्याय मिळवून दिलेला आहे आणि त्यांचा घराचा ताबा हा वासुदेव वक्रा दिघे यांना आम्ही आज रोजी मिळवून दिलेला आहे। सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।